रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि आठवण होते आपल्याला थंडगार काहीतरी पिण्याची आणि आईस्क्रीमची। म्हणून आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने इथे व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम कसं करायचं आहे त्याची रेसिपी घेऊन आली आहे। आणि खरोखरच मैत्रिणींनो, हे आईस्क्रीम इतकं क्रीमी बनतं ना की आपण जसं आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं आपण आईस्क्रीम खातो ना त्याच पद्धतीचं हे आईस्क्रीम घरी तयार होतं आणि खूप सोप्या पद्धतीने सुद्धा आणि झटपट तयार होतो आणि शिवाय कमी साहित्यातसुद्धा। चला मग झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे गरमच झालेलं दूध आहे, मी साईसकट ह्याला मी घातलेलं आहे। साई घातल्यामुळे आईस्क्रीमला टेक्स्चर खूप छान येतं आणि याला आता आपण सतत ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत सतत ह्याला ढवळत राहायचं आहे। साईसुद्धा अशी छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध वापरलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा जेव्हा पण आईस्क्रीम तयार कराल ना त्या फुल क्रीम दुधाचाच वापर करायचा आहे। तर त्यानंतर इथे उकळ येऊ द्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। थोडंसं आपल्याला थंड दूध घालायचं याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर मिक्स करताना थंड दुधाचाच वापर करायचा आहे आपल्याला। इथे गरम दूध अजिबात वापरायचं नाही आहे। गरम दूध वापरलं तर त्याच्या गुठल्या तयार होतात आणि थंड दुधामध्ये हे छान असं मिक्स होऊन येतं। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, थंड दुधामध्येही मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपलं दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे। आता यालासुद्धा आपल्या चम्मचने तर फिरवून घ्यायचं आहे बघा। कस्टर्ड पावडर करत असतानासुद्धा आपण ह्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध आपल्या खाली लागणार नाही। आता यामध्ये इथे मी 5 चमचे यामध्ये साखर घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ही एकदम परफेक्ट होते ह्याच्यामध्ये, जास्त साखर याच्यामध्ये घालायची नाही, 5 चमचे पुरेशी आहे। अर्धा लिटर दुधासाठी 5 चमचे हे परफेक्ट प्रमाण आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखरसुद्धा आपली छान ही विरघळल्या गेलेली आहे आणि उकळसुद्धा आता मस्त आलेली आहे बघा। कडांना जी साय लागलेली असते ना ती याच्यामध्ये घालून पुन्हा मिक्स करायची आहे आपल्याला। या आईस्क्रीमसाठी दूध आपल्याला जास्त घट्ट करायची गरज नाही। थोडीशी उकळ आल्यानंतर यामध्ये इथे मी कस्टर्ड पावडरची ते व्हॅनिलाची मी पेस्ट तयार केली होती ना ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि ही पेस्ट घातल्यानंतर याला छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। गुठल्या न पडता आपल्याला ह्याला सतत ढवळत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। आपण कस्टर्ड पावडरमुळे हे मिश्रण ना मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं तयार होतं। तर अशाच पद्धतीचं हे आपलं हे मिश्रण हवं आहे। आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे। हे मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत आपण इथे 1 वाटी मी व्हिप क्रीम घेतलेली आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर माझ्याकडे इथे ब्लेंडर आहे त्यामुळे मी ब्लेंडरने इथेही छान अशी फेटून घेणार आहे। तर तुमच्याकडे अशा प्रकारची ही जर मशीन नसेल, हँड ब्लेंडर जरी असेल ना तरी तुम्ही ह्याला बीट करू शकता। फक्त थोडासा जरा वेळ लागतो हँड ब्लेंडरनी। आणि काहीच पर्याय नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ह्याला फिरून घेऊ शकता। तर हे मिश्रणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा आता क्रीमसुद्धा आपली छान फेटून झालेली आहे। 2 तासानंतर आपल्याला जे मिश्रण आपण थंड करायला ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे। 2 मिनटं ह्याला पुन्हा आपण ब्लेंडरनी ह्याला फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे आईस्क्रीम आपला मस्त एकदम स्मूथ टेक्स्चरचा तयार होतो, अजिबातसुद्धा आईस जमा होत नाही। मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा छान बीट करून घेतो ना त्यामुळेच याच्यामध्ये बर्फ जमा होत नाही आणि खातानासुद्धा मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं आईस्क्रीम इथं आपलं तयार होतं। तर छानपैकी ते बीट करून झालेलं आहे। यामध्ये व्हॅनिला इन्सेन्सचे मी काही ड्रॉप घातलेत बघा आणि त्यामुळेच आपला फ्लेवर मस्त एकदम तयार होतो। तुमच्याकडे जर व्हॅनिला इन्सेन्स नसेल तर तुम्ही इथे व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर आपण ऑलरेडी घातलेली आहे, त्यामुळे नसेल तर नाही घातलं तरी चालेल। तर बघा तुम्ही पाहू शकताय बघा मस्त एकदम आता फ्लफी एकदम आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर एका भांड्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तुम्ही कोणतंही भांडं इथे घेऊ शकता। तर प्लॅस्टिकच्या अशा पद्धतीचे हे डबे सगळ्यांच्या घरी असतात, तर त्यामुळे मी असा हा डब्बासुद्धा घेतलेला आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी आणि आपल्याला हे आईस्क्रीम सेट करून घ्यायचं आहे। या प्रीमिक्समध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं
आईस्क्रीम इथे तयार करू शकता. इथे मी टुटी फ्रुटी घातलेली आहे आणि इथे कस्टर्ड टुटी फ्रुटी आईस्क्रीम इथे तयार केलेलं आहे बघा. आता वरून आपल्याला आईस जमा होऊ नये त्यासाठी दुधाची पिशवी किंवा एखादा प्लास्टिकचा रॅप इथे लावून द्यायचा आहे, जेणेकरून आपला हा बर्फ जमा होणार नाही. आपला हा डब्बा 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि नंतर तुम्ही बघू शकताय बघा. तर आईस्क्रीम आपला छानपैकी तयार झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकताय बघा. अजिबात ही याच्यामध्ये बर्फ जमा झालेला नाही आहे आणि छान एकदम स्मूदी आईस्क्रीम आपलं इथे तयार झालेलं आहे. खरोखरच खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कमी साहित्यामध्ये अगदी बाजारसारखा आईस्क्रीम आपण घरच्या घरी इथे तयार करू शकतो. जसं आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळतो ना, तसाच टेक्स्चरचा आपण घरी आईस्क्रीम इथे तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. उन्हाळा सुरू झाला की मुलं नेहमी हट्ट करतात आईस्क्रीम खाण्याची. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जर त्यांना आईस्क्रीम करून दिलं ना, तर मुलंसुद्धा खुश. याच प्रीमिक्समध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं आईस्क्रीम तयार करू शकता. पिस्ता, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आईस्क्रीम तुम्ही इथे तयार करू शकता. तर तुम्ही बघू शकता बघा, मस्त सोप्या पद्धतीने आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. वरून छानपैकी टुटी फ्रुटी घातलेली आहे. आईस्क्रीम आपलं खाण्यासाठी इथे तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.